हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण 3.1 स्लीप बेबी स्लीप ही जी अंगाई गीत आहे, या अंगाई गीताचा जो वर्कशॉप आहे, ज्याला इंग्लिशमध्ये ललबाई म्हणतात, तर तो वर्कशॉप आपण इथे अतिशय सोप्या भाषेत इथे सोडवणार आहोत. सो वेळ न घालवता पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि मी आहे सपना टीचर. मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथून तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ तयार करते. तुम्ही कुठनं माझा व्हिडिओ बघता मला नक्की सांगा. सो लेट्स स्टार्ट टू राईट डाऊन दिस वर्कशॉप इन युअर नोटबुक. सो हा वर्कशॉप सुरुवातीला क्वेश्चन आहे सिंग द सॉन्ग. सिंग द सॉन्ग म्हणजे गाणं गायचं आहे आपण सगळ्यांनी माझ्यासोबत. स्लीप बेबी स्लीप, स्लीप बेबी स्लीप, युअर फादर हर्ट्स हिज शीप, युअर मदर शेक्स द लिटिल ट्री from which fall pretty dreams on thee. Sleep baby sleep, sleep baby sleep, the heavens are white with sheep, for they are lamps, those stars so bright, and the moon shepherd of the night. Sleep baby sleep, sleep baby sleep, and I shall give thee a sheep, which with its golden bell shall be a little playfellow for thee. Sleep baby sleep, sleep baby sleep, and bleat not like a sheep, or else the shepherd's angry dog will come and bite my naughty rog. Sleep baby sleep, sleep baby sleep, go out and herd the sheep, go out you barking black dog, and wake not my baby so. Sleep baby sleep, sleep baby sleep. सो ही पोएम ॲनोनिमस रायटरने लिहिलेली आहे, त्यामुळे आपल्याला माहीत नाही कोणी लिहिली आहे. सो स्लीप बेबी स्लीप अ ट्रॅडिशनल ललबाई, म्हणजे खूप काळापासून ही जी अंगाई गीते म्हटलं जातं आहे. अ ललबाय इज अ क्विक सूदिंग सॉन्ग दॅट इज यूज टू लल द चाइल्ड टू स्लीप. म्हणजे अंगाई गीत हे बाळाला झोपण्यासाठी कामाला येतं. सेकंड क्वेश्चन आहे फाइंड द रायमिंग वर्ड्स यूज्ड इन द सॉन्ग. द स्लीप, ट्रीज, ब्राईट, बी, डॉग, गो साठी रायमिंग वर्ड्स आहेत. स्लीप शिप, ट्रीज दी, ब्राईट नाईट, बी दी, डॉग रॉक, गो सो. लिहून घ्या. थर्ड क्वेश्चन आहे द मदर इन दिस पोएम युजेस व्हेरियस आयडियाज टू मेक द चाइल्ड क्लोज इट्स आईज अँड स्लीप. फाइंड द स्टॅन्जास वेअर द फॉलोइंग आयडियाज आर युज्ड. म्हणजे यामध्ये ती काय करते, युक्त्या लढवतीये. तर काही कडव्यांमध्ये ती थ्रेटन इन अ लव्हिंग मॅनर, म्हणजे ती असं प्रेमळपणे घाबरवतीये. क्रिएट अ प्लीजंट पिक्चर, खूप सुंदर चित्र तयार करते की खूप छान छान. रिमूव्ह द थ्रेट अँड मेक द चाइल्ड फील सेफ, आणि जे काही भीतीदायक गोष्ट ती घालवून बाळाला सेफ फील करवतीये. डिस्क्राईब अ नाईट इन अ ब्युटिफुल मॅनर, की ती रात्रीचं वर्णन खूप सुंदर पद्धतीनं करते. आणि प्रॉमिस अ गिफ्ट, ती वचन देते गिफ्ट देण्याचं. हे सगळं कोणत्या कडव्यामध्ये आपण लिहायचं आहे. सो क्रिएट अ प्लेझंट पिक्चर ती पहिल्या कडव्यात सांगते, खूप सुंदर चित्र करते तयार. रिमूव्ह द थ्रेट अँड मेक अ चाइल्ड सेफ ही 5व्या कडव्यामध्ये. डिस्क्राईब अ नाईट इन अ ब्युटिफुल मॅनर दुसऱ्या कडव्यात, अँड प्रॉमिस अ गिफ्ट तिसरा कडवा. सो फोर्थ क्वेश्चन आहे, ॲक्टिव्हिटी आहे ही. फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 to 8. तुमच्या वर्गामध्ये गट तयार करायचे 6 ते 8 मुलांचे. लिस्ट अ फेवरेट सॉन्ग पोएम फॉर ऑल ग्रुप मेंबर्स. मेक अ लॉंग लिस्ट बाय पुटिंग टुगेदर ऑल लिस्ट प्रिपेअर्ड बाय द डिफरंट ग्रुप्स. आता आपल्या वर्गात जे मुलं असतात त्यांचे गट तयार करायचे, आणि ही ना वेगवेगळ्या प्रकारच्या काव्य प्रकारांची नावं आहेत. आपण काय करायचं आहे की तुमचं एखादं गाणं आहे ते नाव डिस्क्राईब युअर फेवरेट सॉंग्स विथ द हेल्प ऑफ लेबल्स गिवन बिलो. तुम्हाला जे आवडतं गाणं ते खालचे जे लेबल्स आहेत त्यातलं कोणत्या प्रकारात येतं. नोट दॅट यू कॅन सिलेक्ट मोर दॅन वन लेबल फॉर अ पोएम. म्हणजे एखादी कविता, जसं की एक्झाम्पल बघा, द डक अँड द कँगारू ही कविता बाय एडवर्ड लियर इज अ फनी पोएम आणि ॲज वेल एज नॅरेटिव्ह पोएम, दोन्ही प्रकारामध्ये येते. तर तुम्हाला आवडणारं जे काव्य आहे ते कोणत्या प्रकारात येते तुम्ही सांगायचं. पण यासाठी मी तुम्हाला याचा अर्थ सांगणार आहे. पेट्रियोटिक सॉन्ग म्हणजे काय, देशभक्तीपर गीत. वन ऑफ प्राईड इन वन्स कंट्री विच इन्स्पायर्स फिलिंग. भारत हमको जान से प्यारा हे पेट्रियोटिक सॉन्ग आहे. प्रेयर, वेन यू स्पीक टू गॉड म्हणजे प्रार्थना, जसं इतनी शक्ती हमें देण्यात आता हे प्रेयर आहे. इन्स्पिरेशनल सॉन्ग म्हणजे प्रेरणादायी गीत. मेक यू फील होपफुल फॉर एन्करेज्ड. फोक सॉन्ग, अ सॉन्ग दॅट origins in a traditional popular culture or it is written in such a style म्हणजे लोकगीत. गाडी चालली घुंगराची हे लोकगीत आहे. ललबाय म्हणजे अंगाई गीत. तर निंबोणीच्या झाडाखाली चंद्र झोपला ग बाई हे फेमस आपलं अंगाई गीत आहे. बॅलेड म्हणजे पोवाडा किंवा कथाकाव्य. आता तुम्ही शिवाजी महाराजांवरचे
कितीतरी पोवाडे ऐकले असतील. मार्चिंग सॉन्ग म्हणजे संचलन गीत, जसं निर्भय मनाने, आता उठू सारे रान या प्रकारे. नर्सरी राईम म्हणजे बालगीते, जसं ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. रोमॅन्टिक सॉन्ग म्हणजे प्रेमगीत. आता आपल्या हिंदी पिक्चरमध्ये, मराठी पिक्चरमध्ये ढिगाणी रोमॅन्टिक सॉन्ग आहे. तुम्हाला कुठलं आवडत असेल तुम्ही कमेंट करून सांगू शकता. नेचर पोएम, जसं श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता आहे ना, ही निसर्ग कविता आहे. वेलकम सॉन्ग, स्वागत गीत, जेव्हाही आपल्याकडे पाहुणे येतात तेव्हा आपण स्वागत गीत म्हणतो. तुमच्या शाळेमध्ये कोणतं स्वागत गीत म्हणतात पाहुण्यांसाठी? फनी सॉन्ग किंवा पोएम, हास्य गीत. सॅड सॉन्ग पोएम म्हणजे करुण गीत, ये दुनिया महफिल मेरे काम की नाही, अशा प्रकारचं. सॉन्ग फॉर स्पेशल ऑकेजन, विशिष्ट समारोहासाठी गाणं, जसं की दहीहंडी असेल तर काय करतात, गोविंदा आला रे या प्रकारे. किंवा टायटल सॉन्ग, जसं जुळून येती रेशीम गाठी किंवा आभाळ माया, किंवा आणखीन असं खूप खूप ज्याचं तुम्ही कोणतं नाटक बघता ज्याचं टायटल सॉन्ग तुम्हाला आवडतं सध्याचं? जिंगल, जिंगल म्हणजे शॉर्ट सिम्पल ट्यून. तंदुरुस्ती की रक्षा करता है लाइफ बॉय, अशा प्रकारचं जिंगल. नॅरेटिव्ह पोएम म्हणजे कथाकाव्य. रिलिजियस सॉन्ग म्हणजे धार्मिक गीत. थँक्यू स्टुडंट्स. सोपा सुटसुटीत छोटंसं हा जो स्वाध्याय होता, वर्कशॉप होता, तो आपण इथे सांगितला आहे. तर शिक्षकांना सुद्धा या व्हिडिओची खूप मदत होणार आहे, कारण याच्यामध्ये सर्व गोष्टी एक्सप्लेन केल्यात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.